नमस्कार. आत्मा मालिक भाग क्रमांक 10. आईवडिलांनी मुलांवर चांगले संस्कार करावे. संस्कार करणे हीच खरी प्रॉपर्टी. तुम्ही जर मुलांवर चांगले संस्कार केले तर आयुष्यभर म्हातारपण सुद्धा तुमची मुलं सेवा करतात. सारखे सारखे तुम्ही पैशांच्या मागे धावतात. पैसे कमावण्याला काही मर्यादा आहे. मुलांना संस्कार करण्यासाठी वेळ द्या. लहानपणापासून मुलांवर संस्कार केले पाहिजे. नामस्मरण, ध्यान, योगासन व चांगलं वळण लावावे. चांगले विचार शिकवावे, संस्कार शिकवावे. वयाच्या 7-8 वर्षापर्यंतच मुलं चांगले संस्कार लागू होतात किंवा ते आत्मसात करतात. मात्र 8-10 वर्षानंतर मुलांना संस्कार देण्याचा प्रयत्न केला तर ते ऐकत नाही. खूप त्रास होतो. मग त्यावेळेस त्यांना लहानपणापासूनच संस्कार दिले पाहिजे. आणि मुलांचं ध्यान लवकर लागतं. ध्यानामुळे एकाग्रता लाभते. ध्यानामुळे एकाग्रता लाभली की अभ्यासात चांगले मार्क मिळतात. मुलं 8-10 वर्षानंतर पुढे मोठे झाले तेव्हा संस्कार दिल्यास ते ऐकत नाही. कारण बाहेरील वातावरणामुळे त्यांचे संस्कार पक्के होत जातात. मग ते ऐकत नाही. म्हणून मुलांना लहानपणीच संस्कार दिले पाहिजे. त्यांना वळण लावलं पाहिजे. आपले मुलं अभ्यास करतात, नामस्मरण करतात, ध्यान करतात, शिस्तीने हे सर्व ते शिकतात. शिस्त लावा. कुठे बाहेर चुकीच्या संगमध्ये गेलं तर त्यांना आवरायचं आहे, स्ट्रिक करायचं आहे. त्याप्रमाणेच मुलींनासुद्धा चांगले वळण, चांगले संस्कार लावावे. चुकीच्या संगमध्ये जाऊ न देणे. मुलांकडे विशेष काळजी घ्या. खूप वेळ पैसे कमावण्यासाठी आपण देतात. ड्युटीवर ओव्हर टाईम जबरदस्तीने घेऊ नका. ओव्हर टाईम करणं आवश्यक असेल तर करा, परंतु जास्त पैसे कमवण्याच्या मागे लागू नका. इतर व्यवसाय करत असाल तरी वेळ काढा आणि त्यांना संस्कार द्या. हेच तुमचे कामधंदे करूनच करायचं आहे, परंतु काही वेळ घरात मुलांना संस्कार देण्यासाठी देणे आवश्यक आहे. घरात खेळीमेळीचे आनंदाचे वातावरण ठेवा. मन प्रसन्न ठेवा. त्यामुळे सर्वांचे मन प्रसन्न राहतील. आपण पाहतोय दुनियामध्ये काय चालू आहे. ज्या मुलांचे संस्कार चुकले तर आईवडिलांना खूप त्रास होतोय. म्हणून मुलांना सांभाळा. त्यांचे संस्कार करा. त्यांच्यावर चांगले संस्कार करा. संस्कार ही खूप मोठी प्रॉपर्टी आहे. लहानपणी तुमची अशी सेवा करतील, आपलं म्हातारपणे तुमची अशी सेवा करतील की तुम्ही गदगद हसणार. कारण कशामुळे? कारण तुम्हाला आठवण राहील की मुलांना आपण लहानपणापासून खूप चांगले संस्कार दिले. म्हणून म्हातारपणी सुद्धा तुमचे हसण्याचे दिवस राहतील. चुकीच्या संस्कार जर मुलांना लागले तर रडण्याचे दिवस येतात. हा विषय खूप महत्त्वाचा आहे, संस्कार. त्यासाठी विशेष काळजी घ्या. ठीक आहे. आजच्यापुरतं एवढंच. सर्व परिवाराला हार्दिक शुभेच्छा. सर्वांचं कल्याण हो. आत्मा मालिक.
धन्यवाद.